गुड मॉर्निंग टू ऑल. तर आजचा आपला मोटिवेशनल थॉट आहे, प्रत्येकाचा एक ठराविक काळ असतो, त्यानंतर ना वेळ असते ना किंमत असते. म्हणजे सरळ आणि साध्या शब्दांमध्ये तर जसं की ऑफिशियल असो दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काळानुसार बदलणे, नवीन नवीन अपडेट्स येत आहेत. तर त्यानुसार आपण स्वतःमध्ये जर चेंजेस नाही केले तर आपण जागतिक दैनंदिन ज्या व्यक्तिगत आहे त्यांच्यापासून आहे ना आपण खूप मागे राहून जाऊ आणि आपण जिथे आहे तिथेच राहून जाऊ आणि बाकी सगळे पुढे राहून जाते. त्यामुळे आपल्या ज्या पण आपण नवीन नवीन गोष्टी शिकतोय तर त्यामध्ये रोज आपण असं केलं पाहिजे की रोज एक नवीन गोष्ट शिकली पाहिजे. जे काय होईना आपण नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजे, कारण आपण आता आपला माइंडसेट काय झाला आहे, 8 ते 5, 9 ते 6, 9ला आला 6ला गेला, तर अशी परिस्थिती निर्माण झालेली. त्यामुळे आपल्यामध्ये काहीतरी शिकण्याची इच्छाशक्ती जी ती कमी झालेली आहे. त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजे. आणि जर एक उदाहरण द्यायचं झालं समजून घ्या पूर्वीचं, तर 1957-58 मध्ये जे हिंदुस्थान मोटर्सनी ते टाटा अँबॅसेडर कार तयार केली होती. तर तिचा क्रेज त्या 30-40 वर्षामध्ये एवढा खतरनाक वाढला होता, ऑल इंडियाने कव्हर करून टाकली होती अँबॅसेडर कार. पण नंतर काय झालं, त्यांनी त्या कारमध्ये डिझाईन आणि स्ट्रक्चरमध्ये चेंजेस नाही केले, बरोबर. जसं की लोकांना ज्या प्रकारे गरजेचं होतं. तर काय झालं कालांतराने 2014 पर्यंत तिचं मॅन्युफॅक्चरिंग होतं, वेस्ट बेंगालमध्ये होतं तिचं अँबॅसेडरचं. पण त्यानंतर कालांतराने तिचं मॅन्युफॅक्चरिंग आणि पूर्ण क्रेज खतम झालं. ते का खतम झालं, त्या मॅन्युफॅक्चररनं हिंदुस्थान मोटरवाल्यांनी काय केलं, त्याच्या फीचर्स आणि त्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यावरती कामच नाही केलं. जसं मी सांगितलं 8 ते 5, 9 ते 6 तशीच गंमत झाली, बनवा बनवा बनवा. त्यांना वाटत होतं क्रेज चालूच राहणार, पण क्रेज काही चालू राहिलं नाही. तर कारण असं होतं की त्याचा काळ होता. त्याच्यानंतर काय होती ना वेळ राहिली ना किंमत राहिली, कारण त्यांनी त्याच्यावरती वर्किंग नाही केलं. त्यामुळे स्वतः आणि आपल्यावरती पण सेल्फ जे डेव्हलपमेंट केली पाहिजे, नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे. थँक्यू.